आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाची उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर अचानकपणे शरद पवारांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांसह वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले। तब्बल पाऊण तास अजित पवारांसह मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांशी संवाद साधला। तसंच त्यांचे आशीर्वाद घेत राष्ट्रवादी एक संघ ठेवण्यासाठी विनंती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे। तसंच या भेटीत शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचंही पटेलांनी सांगितलं। यावेळी शरद पवारांसोबत असलेले जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राष्ट्रवादीतील दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच, पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहोत। नुकतेच राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष श्रीयुत नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेलजी हे सर्व उपस्थित होते। त्यांनी पवार साहेबांना त्यांची दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली। त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तर अजित पवार गटानं शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला त्याची कल्पना नाहीये, पण भेट घेतली तर त्यात शेवटी वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वाव आहे असं मला वाटत नाही। मला त्याची कल्पना नाही, मला कल्पना नाही। राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान या कार्यक्रमावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातलाय। संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। आजच्या चहापानाचं निमंत्रण आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं, पण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार कलंकित आहे, हे सरकार शेतकरी विरोधातलं आहे, युवकांच्या विरोधातलं आहे। आणि या सगळ्या घटकाला धरून आम्ही आज सगळ्या विरोधी पक्ष असणारे सगळे पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट या असंवैधानिक घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानात आम्हाला कोणतंही स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवत आहोत। अर्थात चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे। आणि आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून।
उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊतांनी लगावला. तसंच विधान परिषदेतही सुनील प्रभूंचाच व्हीप लागू असेल असंही ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याची माहिती सुनील राऊतांनी दिली आहे. कोणाचा व्हीप आम्हाला येणार? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की भरत गोगावलेचा व्हीप चालणार नाही. भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे. व्हीप फक्त चालेल तो आमच्या सुनील प्रभूंचा चालेल. बाकी आम्ही कुठल्या व्हीपला आम्ही मानत नाही आणि झुगाणार. सुनील प्रभूंचा व्हीप सगळ्या शिवसेनेचे आमदार 54 आमदारांना मानावाच लागेल. तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. नोटीस सगळ्या आमदारांना आल्या असल्या तरी व्हीप फक्त आमच्या सुनील प्रभूंचाच चालणार. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलाय. दरम्यान विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणार आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. शेवटी आमच्याबरोबर विरोधात बसणाऱ्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित हा मान किंवा ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. सर, मग उद्यापासून अधिवेशन चालू होतंय, मग कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? अधिवेशन चालू झाल्यावरच ती प्रोसिजर होते नेहमी. त्यामुळं ती अधिवेशन चालू झाल्यावर यथायोग्य लवकरात लवकर होईल. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल प्रकल्प होणं ही अभिमानाची बाब असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान सरकार बदललं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला असता अशी टीका देखील त्यांनी केली. दरम्यान ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन जास्त त्याच ठिकाणाची टेक्स्टाईल प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. हमारे राज्य में कई जगह समिट हो गई G20 की. हमारे इंफ्रास्ट्रक्चर, हमारे डेवलपमेंट को एक्सपोजर देना, उसमें हमें मौका भी मिला है. और ऐसे प्रधानमंत्री जी को मैं हमारी महाराष्ट्र सरकार की जनता की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करना चाहता हूं. अभी हमारी सरकार जो है बहुत मजबूत हो गई है. जैसे इसकी प्रक्रिया आप कर रहे थे, ये मेगा टेक्सटाइल पार्क वाली, उसी दरमियान हम लोग हमारी सरकार को और मजबूत कर रहे थे और अभी कोई चिंता की बात नहीं है. महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे पीएम मित्रा योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली आणि आज त्याचा एमओयू देखील या ठिकाणी झाला. ही खरोखर आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं. मला अतिशय आनंद आहे आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले, आज अगदी रेडीमेड गार्मेंट्स पर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते. आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा गोंधळ होतात आणि त्यामुळे अजितदादा बाहेर पडल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं. दरम्यान आम्ही घरातील लोक आहोत, मंत्रिपद आज नाही तर उद्या मिळणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आमचे आहेत यातच समाधान असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय. दरम्यान अजित पवारांना टार्गेट का केलं जात आहे असाही सवाल त्यांनी यावेळी विचारला. आम्ही घरातले लोक आहोत, आम्हाला टेन्शन त्याचं नाहीये. मंत्रिपद आज काय उद्या काय आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही. परंतु हे सरकार मजबूतीने चालवत आहे, मागची भूमिका आहे. आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहोत. तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील.
आज जर पाहिलं तर आज आम्हाला भरपूर निधी मिळतोय. आज आमच्या कोणत्या आमदारची तक्रार आहे का? कोणता आमदार बोलतोय का? कारण की आज तसं काही नसतं. तिजोरीची चाव्या जरी कोणाकडे जरी असल्या तर जेव्हा सगळ्यांचा एकमुखी निर्णय होतो त्याला महत्व आहे. म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल अजितदादा काय करतील खातं घेण्यापूर्वीच त्यांना पुन्हा टार्गेट करायचा का प्रयत्न करतात? राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरामध्ये एक सही संतापाची हे आंदोलन सुरू केलंय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही मनसेच्या सह्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाची आज राज ठाकरेंनी पाहणी केली. तसंच नागरिकांशी संवादही साधला. मनसेनं उभारलेल्या फलकावरती सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत राजकारण्यांचा निषेध केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता ॲक्शन मोडमध्ये आलेत. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेण्यावरून राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. धुळ्यातील अजितदादा पवार यांच्या गटानं राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात ताब्यात घेण्याचा इशारा दिलेला आहे. धुळे शहरातील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय हे सध्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे समर्थक असलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांच्या ताब्यात आहे. तर शरद पवार साहेबच आमचे श्रद्धास्थान आहे, आशास्थान आहे आणि आमचं बलस्थान आहे. तर त्यामुळे कुणी असं काही चुकीचं घेऊ नये. अजितदादांचे कॅबिनमध्ये पण काल फोटो पवार साहेबांचा होता. राष्ट्रवादीचे सगळे मंत्र्यांचे कॅबिनला पण फोटो शरद पवार साहेबांचा आहे. शरद पवार साहेब आहे. आणि जे राहिलं राष्ट्रवादी भवनाचा विषय त्या आदरणीय दादांचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. राज्य सरकारनं दुधाचे दर वाढवून दिल्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. पेढे वाटून हा आनंद व्यक्त करण्यात आलाय. राज्य सरकारनं दुधाचा हमीभाव 25 रुपयांवरून 34 रुपये केलाय. सरकारनं शेतकऱ्यांना न्याय दिल्याचंही यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलं. पशुखाद्याची किंमत 25% कमी करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. भंडारा जिल्ह्यामधील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 95,295 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र पावसाचा वाढता जोर पाहता आणखी 4 दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आता सध्या दुतडी भरून वाहत आहे. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरण बांधण्यात आलेलं आहे आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत. त्यामधून जवळपास 95,255 क्युसेक्सने पाण्याचा सध्या आता विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे गोसेखुर्द प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी 23 दरवाजे उघडे करण्यात आलेले आहेत. तर याचा फटका चंद्रपूर जिल्हा असो किंवा गडचिरोली जिल्हा असो यांना बसतो. तर त्यामुळे आता वैनगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे पुढील 48 तास जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे मानले जात आहेत. तर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. नेहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झाल्यानंतर अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे धबधब्यांवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे. आंबोली, सावडाव, नापणे यासारख्या धबधब्यांवरती पर्यटक येत असतात. दोडामार्ग इथल्या मांगेली धबधबा सध्या पर्यटकांच्या पसंतीला उतरतोय. आंबोली, सावडाव धबधब्यांवरती यावेळेला पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक पर्यटकांची पावलं आपसुकच पाऊस सुरू असल्यानंतर वाहणारी आता धबधब्यांकडे वळू लागलेली आहेत. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामधल्या पांजरेपार गावात पुराचं पाणी शिरलंय. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात शेजारी असलेल्या नाल्याला पूर आला. गावातील 3 ते 4 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. आता पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं अडाण नदीला पूर आला. या पुराचं पाणी बोरी अरब इथल्या पुलावरून वाहू लागल्यानं वाहतुकीला फटका बसलाय. यवतमाळ दारव्हा मार्ग 30 तासांपासून बंद असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय अडाण नदीचं पाणी उदापूर, चिचगाव, फत्तेपूर इथल्या नदीकाठच्या शेतात फिरलं आणि त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पिकाला पावसाचा तडाखा बसला असून अंकुरलेलं पीक उद्ध्वस्त झालंय. 40 हेक्टरवरील पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील वरुड, चिखलागड, सावरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडल्यानं खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या पावसानं खरीपाची नुकतीच उगवलेली शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं मातीमोल झालेली असून शेती खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये धबधबे जिवंत झालेले आहेत. छतरपूर जिल्ह्यामधील जटाशंकर धाम परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जटाशंकर धामच्या तिन्ही बाजूला डोंगर आहेत. तिथे पाऊस पडल्यानंतर शिवधामच्या पायऱ्या आणि गायमुखच्या धबधब्यातून तिन्ही पर्वतांचं पाणी वेगानं खाली येतं आणि या पावसाळ्यात धबधब्यांवरती पर्यटकांची गर्दी होत असते. बोलूयात पुढच्या बातमीकडे. दिल्लीमध्ये यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर इशारा देखील देण्यात आलेला आहे. तर शहराच्या विविध भागात पाणी साचूनच आहे. एका बाजूला पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी देखील दुसरीकडे मात्र अजूनही नदीनं आपली पाणी पातळी वरच ठेवलेली आहे. पाणी पातळी वर असल्या कारणामुळे यमुना नदीचं पाणी हे अनेक भागांमध्ये थेटपणे शिरत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालेले आहेत. यमुना नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट झाली असली तरी पुराचा धोका अद्यापही कायम आहे. दरम्यान पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.